कोकणची हिरवळ, घरची चूल आणि अस्सल चव घेऊन येत आहे मी नेहा तुमच्या आवडत्या चॅनल कोकण तडकामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत केळफुलाची भाजी. तर सुरुवात करूया. हे बघा, हे केळफूल आहे, हे आता मी तोडून घेते. तुम्ही बघू शकता, हे बघा, हे असं असतं. आता मी हे साफ करणार आहे आणि ह्याची भाजी कशी करायची ह्याची रेसिपी आपण डिटेलमध्ये बघूया. तर फ्रेंड्स, हे बघा, आपण हे केळफूल काढलेलं आहे. तर आता आपण ह्याला कसं साफ करायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, इथेही अशी केळफुलं असतात. हे आधी सर्व मी काढून घेणार आहे. तर त्याच्या आधी मी थोडंसं हाताला तेल लावून घेते. ही चीक असतो ना, बघू शकता. ही सर्व केळफुलं आपण अशी साईडला काढून घेऊया. एक एक पापुद्राचं जसं तुम्ही ओपन करत जाल ते तुम्हाला तशी केळफुलं दिसतील. अशी सुंदर अशी निसर्गाची रचना असते. तर अशाच पद्धतीत मी सर्व केळफूल सोलून घेते. तर फ्रेंड्स, आता हे बघा, आपली एवढी ह्यातनं फुलं मला मिळालीत, काढून घेतलीत. आता हा जो कवळा गर आहे, आता ह्याच्या पुढची आपल्याला प्रोसेस म्हणजे फक्त ह्याला चिरून घ्यायचं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला फुलं काढता येणार नाहीत, कारण की हे अतिशय कवळा भाग असतो आणि हा छान लागतो. तर हा देठ मी काढून घेणार आहे. तर आता हा नंतर चिरायचा आहे आपल्याला. आता मी तुम्हाला दाखवते की ही फुलं कशी साफ करायची. तर हे बघा, हे असं फूल असतं. ह्याच्यावर एक हे बघा, अशा पद्धतीचा एक पापुद्रा असतो आणि इथे ही कडक अशी मध्ये एक काडी असते. ही बघा, ही कडक तुम्ही बघू शकता ही. तर हे दोन भाग आपल्याला फक्त काढायचे असतात आणि बाकीचं फूल आपल्याला चिरून घ्यायला लागतं. सेम पद्धतीने मी असं हे बघा, ह्याच्यात पण, आणि याची जी मध्ये कडक काडी असते ती काढून घ्यायची. त्याला असं एक तुम्हाला समजेल, इथे वरती असं टाचणीसारखं पार्ट असतो. सो तुम्ही तो असा पटकन ओढला तरी तो येणार. हे बघा, अशाच पद्धतीत सगळी फुलं तुम्हाला साफ करायची. तर हे बघा, ही केळफुलं मी इथे साफ करून घेतलीत. हा त्यातला जो भाग मी तुम्हाला दाखवलाय तो काढून ठेवलाय साईडला, आणि हा गर. आता हे सर्व मी बारीक चिरून घेणार आहे आणि चिरल्यानंतर मी थोडंसं गरम पाणी केलंय, त्याच्यात मीठ टाकलंय. तो त्याच्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून थोडा काही चीक असेल तो निघून जातो. तर सुरुवात करूया.
तर ही केळफुलं मी बारीक चिरून घेतली आहेत. आता हा जो गर आहे हा त्याचा देठ काढला, तो पण आपण बारीक चिरून घेऊया. बघू शकता तुम्ही केळफूल बारीक चिरून घेतले. मी हे गरम पाण्यात टाकून घेते. तर फ्रेंड्स, हे चिरलेला जो केळफूल आहे हा मी गरम पाण्यामध्ये ठेवून दिला एक साधारण अर्धा तास. आता अर्धा तास होऊन गेलेला आहे. आता आपण भाजीला सुरुवात करूया. तेल टाकून घेऊया फोडणीसाठी. कांदा, एक मोठा कांदा घेतलाय मी चिरून. कांदा आपला छान गुलाबी भाजून झालाय. आता मी बाकीचे मसाले टाकून घेते. हळद, मालवणी तिखट मसाला, थोडीशी गरम मसाला पावडर, मीठ चवीनुसार, हे सर्व व्यवस्थित परतून घेऊया. आता हे केळफूल मी स्वच्छ धुवून घेतलं. त्यातलं सर्व चिकाचं जे पाणी होतं काळं ते काढून घेतलं. आता हे आपण ह्याच्यात टाकून घेऊया.
सर्व व्यवस्थित परतून घेऊया. साधारण 10 मिनिटं आपण ह्याला वाफ काढून घेऊया. आता एक साधारण 10 मिनिटं होऊन गेली आहेत. मी काढून बघते. झाली आहे आपली भाजी. आता कोथिंबीर आणि खोबरं टाकून फक्त 2 मिनिटं ठेवूया आणि मग काढून घेऊया. तर आपली केळफुलाची भाजी रेडी आहे. मी काढून घेते प्लेटमध्ये. तर अशा प्रकारे ही केळफुलाची अतिशय सोपी आणि आरोग्यदायी भाजी तयार आहे. तर तुम्ही ही माझी रेसिपी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.